पाचकंदील भागात लाल बहादूर शास्त्री भाजी मार्केट कामाचं नामदार रावलांच्या हस्ते भूमिपूजन। धुळे जिल्ह्यात वनक्षेत्र वाढीसाठी प्रभावी उपाययोजना राबवा, पालकमंत्री जयकुमार रावल। धुळ्यातील संदेश भूमी येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध वंदना व परित्राण पाठ पूजेचा कार्यक्रम। आणि धुळ्यात कल्पवृक्ष सेवाभावी संस्थेतर्फे भिक्खू संघाला फलदान, श्रामणेर शिबिरात उपक्रम। धुळे शहरातील पाचकंदील परिसरात नव्याने साकारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलामुळे शहराच्या व्यावसायिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला। धुळे शहरातील पाचकंदील भागातील लाल बहादूर शास्त्री मार्केट कामाचं भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला महापौर मायादेवी परदेशी, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम-मांडे, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, धुळे मनपा स्थायी समिती सभापती लताबाई पोद्दार, लोकप्रतिनिधी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री जयकुमार रावल, महापौर मायादेवी परदेशी व आमदार अनुप अग्रवाल यांनी आपलं मनोगत कार्यक्रमात व्यक्त केलं। प्रास्ताविक मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी केलं। म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की आमच्यावर जबाबदारी वाढली आहे। आता लोकांच्या मनामधल्या आशा आकांक्षा स्वप्न ही पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही आणि आमच्या आमदारांवर आहे आणि त्याचं प्रचिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसते। ते आपण पाहिलं की टप्प्याटप्प्याने विकासाच्या गोष्टी ते होतात, अर्थव्यवस्थेला चालना पण दिली पाहिजे आणि म्हणून धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 5 मार्केट याचं डेव्हलपमेंटचं काम आम्ही सुरू केले। त्याच्यामध्ये सर्वे नंबर 153 वर दशेरा मैदान इथे पाण्याची टाकी होती, अनेक वर्ष तिथे ते बाबळ होते, पण आज मी रेल्वे स्टेशनकडे जात असतो तर अत्यंत सुसज्ज सुंदर उंच अशा दुकाने मला तिथे दिसतात आणि ही ऑप्शनच्या माध्यमातून तिथे लिलाव होणारे चढाओढ लागेल, स्पर्धा लागेल। पहिला टप्पा आम्ही विकला, जवळपास मला वाटतं 1.5 कोटी रुपये हे तिथे आले, 1.5 कोटी रुपये खात्यावर जमा केले आणि आता शॉपिंगच्या विकासाला चालना तिथे देण्यात आली। धुळे महानगरपालिकेच्या गट नंबर 3.80 फुटी रोड, गट नंबर 3 मध्ये 80 फुटे रोड इथे संत सावता माळी मार्केटचा विकास करण्याचा आम्ही चालू आहे। जवळपास 100 दुकाने तिथे येणार आहेत आणि तिथल्या भागाचा विकास होणार। 104 लोक भाऊ या ठिकाणी दुकान खाली करून चाबी देतात, 2 लोक कोर्टात जातात, खोटं बोलतात, कोर्टाची दिशाभूल करतात। ज्यांच्याकडनं हे झालं नाही 7 ताळी बिल्डिंग बांधू, वरती ब्रिज टाकू आणि मग आमचा रथ कुठून जाईल बालाजींचा? म्हणजे काम करायचं नाही आणि लोकांना झुटे स्वप्न दाखवायचे। आम्ही स्वप्न दाखवले नाही, प्रत्यक्षात कृती करून दाखवली। या शहरात भाऊ 10 ते 15 आमदार खासदार होऊन गेले, कोणी जगरा रोडला आजपर्यंत हात लावू शकले नाही, पाचकंदील साफ करू शकला नाही। तुमच्या आशीर्वादाने आम्ही करून दाखवलं भाऊ। अशी एकविरा माता मंदिरच्या समोर तुमच्याच आशीर्वादाने डीपीसीबीसी अंतर्गत 51 शक्तीपीठचं आपण काम करतोय। सुश्री नाल्याच्या ब्लू लाईन रेड लाईनच्या आत मस्जिद आहे, दर्गा आहे, मदरसे आहेत, शाळा आहेत। मग विरोधकांना दिसलं नाही का? माझं हिंदू देवी देवतांचं लगेच दिसून गेलं त्यांना। जेवढेही हिंदू धर्माचे कामं चालू आहेत यांचं एकच काम, स्टे आणणे, कोर्टात जाणे। आणखी या देर आहे, अंधेर नाही। सर्व कामं मार्गी लावू आणि सर्व कामं केल्याशिवाय मी शांत बसणारच नाही। ते जेवढं उशीर करतील तेवढं मी परत आमदार होईल। एकीकडे दर्गा मस्जिदी ते तुम्हाला दिसत नाही आणि इकडे हे दिसतं। अरे तुम्ही मस्जिदा वाचवणारे लोक आहेत, आम्ही मंदिर बांधणारे लोक आहेत, तोडणारे नाही। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर
सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनविभागाने नियोजनबद्ध व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. धुळे वनविभागात पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नीनू सोमराज, उपवनसंरक्षक मोहन नाईकवाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्यासह वनविभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक श्रीमती सोमराज व उपवनसंरक्षक नाईकवाडे यांनी वनविभागाच्या विविध योजनांची माहिती सादर केली. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी आपल्या वन विभागातील आपल्या वन भवनमध्ये भेट दिली आणि तिथे धुळे जिल्ह्यासाठी, कारण धुळे जिल्ह्याच्या वनाच्छादन पाहिले तर 27% आहे, परंतु जागेवर थोडासा कमी दिसत आहे, कारण इथे खूपच अतिक्रमणच्या मोठे प्रमाणे अतिक्रमण वाढलेलं आहे म्हणून. सो सरांनी असे आम्हाला आदेश दिले की म्हणजे आपलं वनाच्छादन जास्त करावे आणि 10% कमी ना कमी वाढ करावी आणि त्यासाठी एक हरित धुळे तयार करण्यासाठी एक अभियान राबवण्यासाठी असे एक योजना तयार करावी असे सरांनी निर्देश दिलेला आहे. आणि त्यासोबत धुळे जिल्ह्यातील पर्टिक्युलरली म्हणजे शिंदखेडासारखे एरियामध्ये मोरांची संख्या पण कमी आहे आणि मोराचं एक वाढवण्यासाठी नियोजन करण्यासाठी पण आदेश दिलेला आहे. आणि त्यासोबत धुळे जिल्ह्यामध्ये वन क्षेत्रातील जास्त अतिक्रमणाची संख्या जास्त आहे आणि वनपट्टे जास्त असल्यामुळे तिथे वनाचं डिग्रेडेशन झालेलं आहे आणि ते थांबवण्यासाठी योजना करण्यासाठी खडक योजना तयार करण्यासाठी आणि अतिक्रमण काढण्यासाठी सरांनी उपाययोजना तयार करण्यासाठी निर्देश दिलेला आहे. मॅडम, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमेला अखंड विश्व साजरा करीत असते. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील वैशाखी पौर्णिमा ही फार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते, कारण या वैशाख पौर्णिमेला माता महामाया यांच्या उदरी सिद्धार्थ गौतमाचा म्हणजेच तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. तसेच याच वैशाख पौर्णिमेला तथागतांना बुद्धत्व अर्थात ज्ञानप्राप्ती झाली आणि याच पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानं बौद्ध परंपरेमध्ये या वैशाखी पौर्णिमेला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून दिनांक 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी येथे बौद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून बुद्धवंदना, परित्राण पाठ व तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम करून अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाला धुळे शहरातील अनेक बौद्ध बंधू आणि भगिनी, उपासक उपासिका उपस्थित होते. प्रामुख्याने संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाने, उपाध्यक्ष दीपक नगराळे, बाळासाहेब अहिरे, नाना साळवे, विजय भांबरे, भारतीय बौद्ध महासभेचे आनंद शिंदे, बीटी अहिरे, राजू आप्पा अहिरे, हर्षवर्धन मोरे, आर.जे. सोनवणे, हरिश्चंद्र लोंढे, एल.आर. राव, दयाराम लोंढे, आर.जी. सोनवणे, ॲडव्होकेट कृष्णा निमगडे, किशोर शेजवळ, मनोहर मोहिते, प्राध्यापक अशोक अमृतसागर, श्रीकृष्ण बेडसे, बापू बेडसे, चंद्रकांत बागुल, नितीन बिराडे, आशिष कुमार गजभिये आदी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने आयोजित 10 दिवसीय निवासी श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरात कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर यांच्या वतीने वंदनीय भिक्खू संघाला फलदान करण्यात आलं. वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सुरू असलेल्या या धम्मकार्यात संस्थेने आपला सक्रिय सहभाग नोंदविला. या शिबिरात मार्गदर्शन लाभत असलेले वंदनीय भदंते बोधिपाल नाशिक, भदंत काश्यप सोलापूर आणि भदंत उपाली बोधी संभाजीनगर यांना कल्पवृक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ यांच्या हस्ते फलदान करून वंदन करण्यात आलं. यावेळी भिक्खू संघाने उपस्थित धम्म बांधवांना आशीर्वचन दिले. कार्यक्रमाप्रसंगी कल्पवृक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष मोहन पवार, भीमराव मोरे, विकास वाघ, निलेश वाघ, आकाश वाघ, दीपक वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. हे शिबिर भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर चंद्रबोधी पाटील, राज्य अध्यक्ष के बच्छाव गुरुजी, जिल्हा अध्यक्ष महेंद्र महाले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नियोजनाखाली
धुळ्यातील काकासाहेब बर्वे स्मृती मुलींच्या वसतिगृहात यशस्वीपणे राबविले जात आहे. या उपक्रमाद्वारे कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने आपली सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी पुन्हा एकदा जपली असून शिबिरार्थी आणि आयोजकांनी या कार्याचं कौतुक केलं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.